आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे। कर्तृत्ववान महिलांचा जगामध्ये सर्व ठिकाणी सत्कार होतोय आणि या सत्काराच्या निमित्ताने महिलांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते। प्रत्येक महिला कार्यशील आहे, परंतु वातावरण बऱ्याच ठिकाणी त्यांना प्रतिकूल असतं, त्या प्रगती करू शकत नाही। पण महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम होतात, महिला एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि महिलांना आणखी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते। महिलांमध्ये अनंत शक्ती आहे, अनंत उत्साह आहे, पण तो हा उत्साह ही जी शक्ती आहे याला वेगळं चांगलं चॅनल मिळालं पाहिजे, योग्य मार्ग मिळाला पाहिजे। योग्य मार्गाने त्या गेल्या तर त्यांना आयुष्यामध्ये चांगली प्रगती करता येते, स्वतःची प्रगती करता येते, कुटुंबाची करता येते, समाजाची प्रगती करता येते आणि सर्व महिलांना त्यांची प्रगती करणं, त्यांना पुढे नेणं यासाठी सगळ्यात चांगला मार्ग आहे शिक्षण। महिलांना शिक्षण दिलं तर त्या आयुष्यामध्ये स्वतःचं कुटुंबाचं कल्याण करू शकतात, स्वतःचं कल्याण करू शकतात आणि पुढच्या सर्व येणाऱ्या पिढ्यांचं, हजारो लाखो पिढ्यांचं शिक्षणामुळे कल्याण होऊ शकतं। म्हणून सर्वांनी शिक्षण द्यावं, सर्वांनी शिक्षण घ्यावं आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। लाडक्या बहिणीनं सत्तांतर केलं, याबाबत तुम्ही काय म्हणाल? लाडक्या बहिणीनं काय सत्तांतरच केलं, सरकार आणलं, महिला संघटित होऊन। आता हा विषय राजकारणाचा आहे, परंतु ऐकून घ्या, ठीक आहे, राजकारणाचं आहे, सरकारला योग्य वाटत ते केलं, पण ही एक प्रकारचे अप्रत्यक्ष महिलांना लाच दिल्यासारखंच होतं किंवा जे भविष्यातले पैसे घेऊन टाका, परंतु त्या विषयावर मला जास्त बोलणं योग्य नाही आहे। तो संपूर्ण राजकीय निर्णय होता। धन्यवाद। प्राचार्य महात्मा फुले समाज कार्यामध्ये जालना व मंत्रालयातसुद्धा मी राज्य संपर्क अधिकारी म्हणून काम केलेले आहे आणि हे जे आज या ठिकाणी महामाया संस्थेमार्फत जे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे, त्या कार्यक्रमाचे प्रमुख माझे विद्यार्थी राजकुमार कांबळे, त्यांची मिसेस पगारे या सर्वांनी आणि जाधव आणि शिंदे हे सर्व आणि जे पुरस्कार याचे जे पुरस्कर्ते आहेत या कार्यक्रमाचे आमचे जे के जाधव सर, त्यांच्याच प्रेरणेने किंवा त्यांच्याच आशीर्वादाने एवढं मोठं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी राजकुमार कांबळे आणि त्यांच्या कुटुंबाने केलेले आहे। आणि दरवर्षी राजकुमार कांबळे या महामाया शिक्षण संस्थेच्या मार्फत हे जागतिक दिनाचं काम आणि त्या ठिकाणी महिलांना पुरस्कार देण्याचं काम त्या ठिकाणी करतात। खूप चांगलं त्यांनी महिलांना प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि यापुढे सुद्धा त्यांचं काम या अविरत चालू राहील। आणि मी सांगू इच्छितो की राजकुमार कांबळे हे समाजकार्यामधून पदवी घेतलेले आहेत, ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत आणि त्यांची मिसेससुद्धा समाजकार्याचं शिक्षण आज घेत आहे आणि याच समाजकार्याच्या प्रेरणेमधून त्यांनी व्यावसायिक समाजकार्याच्या माध्यमातून समाजाचा विकास कसा साधता येईल त्याबद्दलचं त्यांचं नेहमीच काम राहिलेले आहे आणि या अनेक वर्षापासून त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, सक्षमीकरण करण्यासाठी अनेक ट्रेनिंगचे आयोजन त्या ठिकाणी ते करतात। पूर्ण छत्रपती संभाजीनगर असेल किंवा परभणी असेल, अशा अनेक मराठवाड्यामध्ये त्यांनी या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून महिलांना सक्षमी करण्याचं काम हाती घेतलेले आहे आणि या कामासाठी त्यांना पुढील असेच त्यांच्या हातून पुढील सामाजिक कार्य या ठिकाणी घडवावं अशी मी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना, सर्व माझ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे प्रेरणादायक कार्य या संस्थेमार्फत आणि या आपल्या सर्वांमार्फत व्हावं मी अशा अपेक्षा करतो। थँक्यू। सर्वप्रथम मी भारतातील तमाम महिलांना व जगातील सगळ्या महिलांना, ज्या महिलेनं माणसाला तयार केलं, भूतलाल तयार केलं, चित्रकला, रांगोळी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी जननी आहे अशा महिलांचा एक सत्कार व्हावा, त्यांच्या कामाला एक ऊर्जा मिळावी, त्यामुळं महामाया सोसायटीच्या वतीनं राजकुमारजी कांबळे यांच्या प्रयत्नातून, यांच्या संकल्पनेतून महिला पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला आहे। मी ज्या महिलांना पुरस्कार त्या सगळ्या महिलांना सांगू इच्छितो की ही तुम्हाला मिळालेली ऊर्जा आहे, भविष्यात तुमच्यातून पुन्हा काम करो आणि हे काम असे करत असताना राजकुमारजी कांबळे असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, महामाया सोसायटीचे जेवढे त्यांचे मेंबर आहेत त्या सर्व मेंबरचेही सर्व माता भगिनींच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो। असेच पुरस्कार पुढे त्यांनी देत राहावं, त्यांच्या कामाला यश यावं
लागलं सवलत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. एवढे शब्द या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर उज्ज्वला कांबळे, भीमाशंकर पाडळकर महाविद्यालय तर्फे महामाया सेवाभावी संस्थेतर्फे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून इथे निमंत्रित केलेलं होतं. आणि हे कांबळे सर, राजकुमार कांबळे सर हे दरवर्षी करतच असतात. सतत आम्हाला प्रेरणा द्यावी, ऊर्जा द्यावी आणि आमच्या जबाबदाऱ्या अजून वाढाव्यात यासाठी ते जे प्रयत्न करतात त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज जागतिक महिला दिन. आज महामाया आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्या कर्तृत्ववान महिला आहे आणि ज्या सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात काम करतात त्यांना प्रेरणा म्हणून आणि त्यांना त्यांच्या वाटचालीस प्रगती म्हणून अजून प्रगती करत चालू यासाठी महामाया आधार सेवाभावी संस्थेने त्यांना गुणगौरव म्हणून त्यांचा आज सत्कार केला. त्यामुळे त्यांचे धन्यवाद आणि सर्वांना जागतिक महिला दिनाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. माझं नाव तेजल वाल्मिक पगारे, महामाया आधार सेवाभावी संस्था. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा. खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी आज आल्या आणि खूप छान असा कार्यक्रम झाला. आणि एवढं बोलून महामाया सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष राजकुमार कांबळे, गेली 7 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महिला इथे येतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून महिला चा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज करतो. खूप की ज्या ग्रामीण भागातून, ग्रासरूट पासून जे शहरी भागापर्यंत ज्या महिला की प्रसिद्धी किंवा त्यांना सन्मान होत नाही अशा महिलांचा आम्ही इथे येऊन सन्मान करतो. त्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर प्राध्यापक BG गायकवाड. महिला दिनानिमित्त शुभेच्छा आहेत. कारण फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवराय, रमाई, भीमाई जिजाऊ यांनी जे काही तिथं पेरलेलं होतं ते आज मला उगवलं असं मला वाटतं. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांनी फक्त महिला म्हणून काम करू नये किंवा जेंट्स म्हणून जेंट्ससारखं काम करू नये. महिलांनी अतिशय उंच अशी भरारी घेतली पाहिजे आणि घेणं काळाची गरज आहे. कारण बऱ्याचशा महिला शिकल्या पण पाहिजे तसं आणखीनही समाजामध्ये काम सुरू झालेलं नाही. ते झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण हा महिला दिन आहे. महिला दिन हा पुरुषांनी न घेता हा महिलांनीच तो दिवस साजरा केला पाहिजे असं मला वाटतं. आज 100 महिलांना पुरस्कार दिलेला आहे. ते सगळे संभाजीनगरचे आहे का वेगळे वेगळे? नाही, बीड, उस्मानाबाद, लातूर, संभाजीनगर सर्व तालुके, अनेक जिल्ह्यातले म्हणजे मान्यवर व्यक्ती आहेत, खरोखरच काम केलेले आहेत. अशांनाच आपण त्यांना निवड पुरस्कार दिलेला आहे. कुठल्या क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यायला पाहिजे? मित्र म्हणतो जास्तीत जास्त सामाजिक, शैक्षणिक करणं गरजेचं आहे. शैक्षणिक हा पुस्तकापुरतं मर्यादित न राहता हा पुस्तक न वाचता, पुस्तकं वाचता माणसं वाचायला शिकवली पाहिजे असं मला वाटतं. प्राध्यापक डॉक्टर BG गायकवाड, बजाजनगर, सामाजिक कार्यकर्ता आणि एक शिक्षक आणि एक संस्थापक. आज जे प्रोग्राम होता ना त्याच्याबद्दल थोडा बोला तुम्ही. मी प्राध्यापक जयश्री शिर्के. आज महामाया या संस्थेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्त 100 महिलांचा सन्मान करण्यात आला. या महिलांमध्ये राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक किंवा उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात इथे सन्मानित करण्यात आलं. आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला अत्याचार घडत असताना एकीकडे आज आपण महिला दिन साजरा करत आहोत. तर मला असं वाटतं कुठंतरी महाराष्ट्र सरकारने जागृत होऊन महिलांच्या संदर्भात महिलांचे कायदे कडक केले पाहिजे आणि महिला दिन खऱ्या रूपाने साजरा करण्यात आला पाहिजे की कुठल्याही महिलेवर अन्याय अत्याचार होऊ नये आणि ती महिला सुरक्षित असावी. असा जागतिक महिला दिन ज्या दिवशी आपण साजरा करू त्या दिवशी भारतीय संविधानाने महिलांना जो समान अधिकार दिलेला आहे तो प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल असं मला वाटतं. मी प्राध्यापक जयश्री शिर्के, दामिनी महिला संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष.